फायनली तुमचा भाऊ सर्टिफाईड हलवाई शेफ बनलाच. करी, तंदूर, पेस्ट्री यानंतर हलवाईचे आयटम मी एकदम चोख जमतात आपल्याला. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. काल झालेल्या प्रायव्हेट इव्हेंट नंतर आमच्या डे ऑफची लंका तर लागलीच होती, म्हणून आज रोहितला हाफ डे दिला आणि मी पोचलो स्वागत वरती. आता नेहमीप्रमाणे तंदूर पासून करी या दोन्हीची रिस्पॉन्सिबिलिटी तर माझ्यावरतीच होती, म्हणूनच दोन्ही सेक्शनचा सेटअप लावला आणि बॅकग्राऊंडला आपली भक्ती किती तर चालूच होती. त्याच्या तालावरती माझं काम चालू झालं आणि ठरल्याप्रमाणे दिवसाची पहिली ऑर्डर दर्यागंज मखनीच. आता त्यासोबत गार्लिक नान पण होता, म्हणून तंदूर सेक्शनला जाऊन गार्लिक नान बनवला, भट्टीमध्ये मारला आणि गार्लिक नान रेडी. पण ही फक्त एक ऑर्डर झाली. पण एकटं काम करत असताना जेव्हा बाहेर 8, 10, 15 अशा लोकांचा टेबल येतो ना, तेव्हा तर काम करायला अजूनच मजा येते. त्यात आज 8 जणांचा टेबल बर्थडे सेलिब्रेशन साठी आला होता, म्हणून माझे पेस्ट्री स्किल्स दाखवून त्यांच्यासाठी केक तयार केला आणि माझी गाडी वळली इव्हनिंगच्या टेस्टिंग कडे. आता कॅटरिंग मध्ये आपला बिझनेस वाढत आहे आणि नोव्हेंबर मध्ये असणाऱ्या एका वेडिंगचं टेस्टिंग आज होतं, म्हणूनच 15 जणांचा ग्रुप येणार होता. त्यामध्ये एक स्पेशल केस होती. ज्या मुलगीचं लग्न आहे त्याला रेड ऑनियनची अलर्जी होती. सो सगळ्या ग्रेव्हीज पासून ते सगळे प्रिपरेशन विदाऊट रेड ऑनियन बनवून माझी गाडी वळली जलेबीकडे. त्यांना डेझर्ट मध्ये गरमागरम जलेबी ट्राय करायची होती. मग मी कुठे मागे हटतोय, बनवलेलं तुमच्या भावाने. आता याची रेसिपी तुम्हाला कॅप्शन मध्ये भेटेल, ती तुम्ही ट्राय करू शकता. मी पण युट्यूब वरूनच कॉपी पेस्ट केली आहे. खरं सांगतो, आमच्या प्रेझेंटेशन पासून ते फूडची टेस्ट यामुळे ही ट्रायली हिटच झाली आणि हा पण कॉन्ट्रॅक्ट जवळपास साईनच झालाय असं म्हणलात तरी पण चालेल. आता एवढी नेहमीसारखी बिझी होती, तुम्ही इथे बघू शकता. जय शिवराय.